बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो, वारंवार येतो. काही लोकांना वाटतं की मेलेल्या माणसाला जर आपण खांदा दिला तर ते पुण्याचं काम आहे म्हणून त्याला पुण्य मिळत असेल. काही लोकांना वाटतं की मेलेल्या माणसाला जर आपण खांदा दिला आणि जर तो माणूस त्या योग्यतेचा नसला तर त्याचं पाप आपल्या खांद्यावर येईल. बघा तुम्ही, मेलेल्या माणसाला खांदा जर द्यायचा म्हणलं ना सज्जन, तर काही लोक खांदा देण्यासाठी नकार देतात आणि काही माणसं स्वयंस्फूर्तीने मेलेल्या माणसाला खांदा देण्यासाठी पुढे येतात. ऐका, मी माझ्या पदरचं नाही सांगत. भगवान परमात्म्याचा आणि गरुडाचा संवाद आहे. गरुडानं भगवान परमात्म्याला विचारलं, देवा, जर एखाद्यानं मेलेल्या माणसाला जर खांदा दिला, त्याच्या आरतीला जर खांदा दिला, तर त्याला नेमकं त्याच्या जीवनामध्ये पाप मिळतं, पाप होतं का पुण्य? भगवान परमात्म्याने फार सुंदर उत्तर दिलं. भगवान म्हणतायत, गरुडा, हा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. प्रेताला खांदा द्यावा की न द्यावा? प्रेताला खांदा देण्यासाठी 4 जण लागतात सज्जन. तुमच्याकडे किती लागतात? 4च जण ना. ते 4 जण कोण असतात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 प्रकारचे पुरुषार्थ असतात सज्जन. भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, गरुडा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाचा जो आत्मा असतो ना, तो आत्मा त्या परिवाराला सोडून जात नाही. त्या परिवारातले सगळे, त्याचे मुलं, त्याचे मायबाप, त्याचे मित्र, त्याचे सखे सोयरे, त्या सगळ्यांच्या मध्ये त्याचा जीव अडकलेला असतो. थोडा विकॉल कमी करा. त्याचा जीव त्याच्यातून निघत नाही. त्याला तळमळ होत असते त्या जीवात्म्याला. तो सगळं पाहत असतो. नंतर 24 तासानंतर पुन्हा यमाचे दूत त्या जीवात्म्याला त्या घरी आणून सोडतात. 13 दिवस मेलेला माणूस, जीवात्मा 13 दिवस आपल्या सोबत, आपल्या परिवाराच्या अवतीभोवती असतो. तो परत आल्यानंतर तो आत्मा, त्याला वाटतं आपल्या लोकांसोबत बोलावं. तो हातात हात देण्याचा प्रयत्न करतो. तो संवाद करतो. आपल्या माणसाला पाहिलं की जोरजोराने रडतो देखील, किंचाळतो. तो म्हणतो, मला माझ्यासोबत बोलत का नाहीत? पण सज्जन आहोत, त्याचं ते शरीर राहिलेलं नसतं. आपल्या जुन्या शरीराच्या जवळ तो आत्मा जातो सुद्धा, पण त्याला आता त्या आत्म्यामध्ये प्रवेश करता येत नाही. त्या जीवात्म्याची तळमळ चालू असते सज्जन हो. आपण प्रत्येक जण हिंदू धर्मात, संस्कृतीमध्ये जगणारी माणसं आहेत. दशक्रिया झाली की 10व्याच्या दिवशी, बघा तुमच्याकडे कसं करतात मला माहिती नाही, पण बघा आमच्याकडचं सांगतो. 10व्याच्या दिवशी दशक्रिया विधी केला जातो आणि त्या दिवंगत आत्म्याच्या समाधानासाठी, सुखासाठी 10 दिवस तो आत्मा उपवासी असतो. प्रभू महाराज 10 दिवस त्या आत्म्याला काहीतरी खायला मिळावं म्हणून 10व्याच्या दिवशी, ब्राह्मण काका इथे आहेत, 10व्याच्या दिवशी त्या जीवात्म्याच्या नावानं पिंडदान केलं जातं. करतात का तुमच्याकडे पिंडदान? त्या पिंडदान करत असताना ब्राह्मण काका आपल्याला आवर्जून सांगतात की तुम्ही दान धर्म करा, पवित्र वस्तूंचं दान करा, गायीचं दान करा, गोदान करा, भूमिदान करा, लक्ष्मी दान करा. का दान करायला सांगतात? आणि विशेष म्हणजे त्या गेलेल्या माणसाला जी वस्तू आवडते ना, ती वस्तू आवर्जून दान करायला लावतात 10व्याच्या दिवशी. तुमच्याकडे दशक्रिया विधी गावातच करतात का नदीला जाऊन करतात? नदीला ना. कोणत्या? कळंबेश्वर, संगमेश्वर, भोलेनाथाच्या तिथे संगमेश्वरला जाऊन दशक्रिया विधी होते. त्या गेलेल्या आत्म्याला सज्जन हो प्रसन्नता मिळावी म्हणून आपण बाकी मागं राहिलेले जे लोक आहेत त्यांचं कर्तव्य म्हणून आपण काय करतो? त्या जीवात्म्याला सद्गती मिळावी याच्यासाठी सज्जन हो, त्याच्या इच्छा सगळ्या पूर्ण व्हाव्यात म्हणून दान धर्म आपण करतो. 13वीच्या दिवशी त्याच्या नावानं सगळ्या गावाला गोड जेवण खाऊ घालतो. कारण तो जीवात्मा त्या परिवारापासून दूर गेलेला नसतो. तो जीवात्मा तिथेच असतो. म्हणून भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, माणूस मेल्यानंतर गरुडा, तो जीवात्मा सगळं डोळ्यानं पाहत असतो की माझ्या खांद्याला, माझ्या शरीराला आरती देण्यासाठी, खांदा देण्यासाठी कोण कोण आले. आलेले जे लोक आहेत ते लोक आपल्या स्वतःच्या खुशीने आलेत का मजबुरीने आलेत, हे सुद्धा तो पाहत असतो.
खांदा द्यावाच लागतोय आता नाविलाज आहे म्हणून, असं म्हणून जर आपण एखाद्यानं खांदा दिला तर तो आत्मा त्याला आशीर्वाद नाही देत, त्याला तो शाप देत असतो. आणि ज्याने सज्जन हो आनंदानं त्या आरतीला खांदा दिला, अगदी आनंदाने स्वयंस्फूर्तीने माणुसकीच्या नात्यानं जर, म्हणून बघा काही काही भागामध्ये सारखं वेशीवर प्रेत गेलं की खांदा बदलतात. तुमच्याकडे बदलतात का? खांदेकरी बदलतात. हे याच्यासाठीच आहे की ते खांद्याचं जे ओझ आहे ते कोणाच एकाच्या खांद्यावर न घेता सगळ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे. त्या गेलेल्या त्या प्रेताला स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी ते जे चांगलं काम आहे, पवित्र कर्म आहे, ते पवित्र काम पुण्य कर्म प्रत्येकाच्या पदरामध्ये पडावं म्हणून सज्जन हो खांदे बदली केल्या जाते. गावाच्या बाहेर गेलं की त्या प्रेताला विसावा दिला जातो. असतो ना विसावा, वेशीवर गावाची वेश असते ना, त्या वेशीवर त्याला विसावा दिला जातो. सज्जन हो, तो प्रेतात्मा, तो जीवात्मा सगळं पाहत असतो. स्मशानात गेल्यानंतर त्याच्या मुखामध्ये, आता काही माणसं म्हणतात आता तो मेलाय ना, त्याच्या तोंडात पाणी टाकून काय उपयोग, बरोबर ना? जिवंतपणे पाणी पाजलं नाही, आता मेल्यानंतर तोंडात पाणी टाकून काय फायदा? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. गंगाजल जरी नंतर आणून टाकलं तर माणसं म्हणतात आता काय फायदा त्याचा, गेला तो. जिवंतपणे तर आपण तहानेलेला पाणी, भुकेल्या माणसाला जेवण दिलंच पाहिजे. पण मेल्यानंतर सुद्धा त्या आत्म्याला सज्जन हवाय का, त्याच्या संतुष्टीसाठी आपण पाणी पाजतो त्याला, ते सगळं पाहत असतो. आपल्यासाठी कोण रडतंय, आपल्यासाठी. म्हणून ऐका, दिवंगत आत्म्यासाठी मेलेल्या माणसाच्या नावानं, विको कमी करा थोडासा, ज्या जागेवर आहे त्या जागेवरच आणून ठेवायचं आपण. मेलेल्या माणसाच्या नावानं आजही सज्जन हो, काही काही बघा गावागावामध्ये त्या दिवंगत आत्म्याला पुण्य मिळावं म्हणून दशक्रियेच्या विधीला, वर्ष श्राद्धाला, पुण्यतिथीला जर एखाद्याचा ऍक्सिडेंटल डेथ झाली असेल, अकस्मात मृत्यू जर झाला, हे काही माणसं उद्विग्न होतात, उदास होतात आणि सुसाईड करतात, आत्महत्या करतात. अशा आत्महत्या केलेल्या माणसाला सद्गती मिळत नाही ना मायबाप. कारण आत्महत्येसारखं पाप जगात दुसरं कोणतं नाही. लक्षात घ्या, किती जरी वाईट वेळ आली तरी माणसाने आत्महत्येसारखं भयंकर पाऊल कधी उचलू नये. काही माणसांचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होतो, काही माणसं आत्महत्या करतात. आणि त्या जीवात्म्याची इच्छा, अपेक्षा त्या संसार प्रपंचामध्ये अडकलेली असते. त्याचा जीव लवकर त्या संसार प्रपंचातून बाहेर पडत नाही. सज्जन हो ऐका, त्या जीवात्म्याच्या बरोबर त्याला जर काही चांगल्या सद्गतीसाठी पुण्य कमी पडत असेल तर आपण त्यांच्या परिवारातली माणसं म्हणून तुमचं आमचं कर्तव्य असतं. आम्ही एकदा आमच्या गुरुदेवांना विचारलं होतं ऋषिकेशमध्ये की गुरुदेव, जर एखाद्या माणसानं आत्महत्या केली किंवा एखाद्या माणसाचा मृत्यू जर ऍक्सिडेंट मध्ये झाला, अर्धवट जर आयुष्य त्याला सोडून जावं लागलं, तर अशा माणसाच्या उद्धारासाठी माणसानं काय केलं पाहिजे? काही काही गावामध्ये शिवमहापुराणाच्या कथेमध्ये एकदा मी गेलो होतो, इकडे जळगावमध्ये खानदेशामध्ये शिवमहापुराणाची कथा होती. त्या कथेमध्ये हे जे सगळे खांब दिसतात ना, एका एका खांबाला 25-25 माणसाचे फोटो लटकवलेले होते. म्हणजे त्या गावातल्या लोकांनी आपले गेलेले जे दिवंगत आत्मे आहेत त्यांच्या उद्धारासाठी या खांबाला त्यांचे गेलेल्या माणसांचे फोटो आणून लटकवले होते. मंडपात फोटो आणून लटकवण्यापेक्षा गावात जर शिवमहापुराणाची कथा सुरू झाली आणि आपला जर असा एखादा, जर आपल्यामध्ये ताकद नसेल, ऐपत नसेल, पैसा आपण खर्चू शकत नसलो, स्वतंत्र शिवमहापुराण, स्वतंत्र श्रीमद भागवत कथेचं आयोजन त्या गेलेल्या आत्म्यासाठी जर आपण करू शकत नसलो, तर सार्वजनिक ज्या वेळेला गावामध्ये अशी शिवमहापुराणाची, श्रीमद भागवताची कथा सुरू होते ना, त्यावेळेला आपल्या घरी स्वतंत्र एक चौरंग मांडा, त्याच्यावर सुंदर पूजा ठेवा आणि जी व्यक्ती आपली गेलेली आहे त्या व्यक्तीचा फोटो ठेवा, पूजा करा आणि त्या व्यक्तीच्या नावानं एक आसन स्वतःच घरून घेऊन या आणि मंडपात येऊन बसा आणि 7 दिवस भागवताची कथा, 7 दिवस शिवमहापुराणाची कथा जर तुम्ही त्या व्यक्तीच्या नावानं जरी ऐकली ना,
तर त्या व्यक्तीच्या नावानं तुम्ही जरी परिवारातल्या माणसाने कथा ऐकली तर जे कथेचं पुण्य मिळणार आहे तुमच्या रूपाने ते पुण्य त्या गेलेल्या आत्म्याला प्राप्त होत असतं आणि त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अचानक काही लोकांना जावं लागतं ना, तर त्याच्यासाठी हा पर्याय आमच्या गुरुदेवांनी सांगितलं. कसं बी मृत्यू जर झाला असेल तर त्या मृत्यूपासून जर त्याचा उद्धार करायचा असेल तर एक तर श्रीमद भागवत कथा त्या गेलेल्या माणसाच्या नावानं करावी किंवा शिवमहापुराणाची कथा करावी. आणि जर हे काहीच नाही करता आलं तर 13 दिवस. काही लोक म्हणतात आता आम्हाला सुतक पडलं महाराज, आमच्या गावात घरातला माणूस गेलाय, आता सुतक पडलंय, देवाचं नामस्मरण कसं करावं? घरातल्या देवाची सुद्धा पूजा कोणी करीत नाही. सुतक पडलंय, सुतकात देवपूजा कशी करावी? काही लोक म्हणतात त्या घरामध्ये देवाचं नाव सुद्धा घेत नाहीत. एक लक्षात घ्या, जीवनामध्ये केवढं बी दुःख जर आलं ना सज्जनो, कोणाच्या जीवनात दुःख येऊ नये, कधीच कोणाच्या जीवनात दुःख येऊ नये. पण जर आलंच तर ते दुःख नष्ट करण्याची ताकद फक्त एकाच वस्तूमध्ये, एकाच गोष्टीत आहे, ती आहे माझ्या भगवान परमात्म्याची.